लोकांना आपल्या मालकीचं कमी समजा आणि त्यांच्यावर प्रेम जास्त करा. कधी कधी काय होतं, कोणत्या कोणत्या नातात आपण असं करतो की समोरच्या व्यक्तीला आपण आपली मालकीचं समजतो आणि तो जो काही करतो, जसं काही वागतो, त्याच्यावर आपण आपलं खूप जास्त मत देणं सुरू करतो आणि त्याला कंट्रोल करायचा प्रयत्न करतो की तू असा नको वागू, तू तसा वाग, किंवा ती तशी नाही वागणार, ती अशी वागणार. मोस्टली हे मेन करतात वुमन सोबत, पण रेसिप्रोकल पण पॉसिबल आहे. म्हणजे समोरचा व्यक्ती पण, एक मुलगी पण मुलावरती करू शकते. मग ते मालकी दाखवणं, कसं वागणार, कसं राहणार, कोणासोबत बोलणार, ह्या सगळ्या गोष्टींवर होतं, कोणतं काम करणार. पण आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की प्रेम हे फ्रीडम आहे आणि प्रेम हे लिबर्टी आहे. न की कोणाला कंट्रोल करणे आणि त्यांना रिस्ट्रिक्ट करणे काही कामं करताना, हे प्रेम नाही. याला म्हणते ओनिंग. म्हणजे आपण त्यांना आपल्या मालकीचं बनवून घेतो आणि प्रेमात मालक वगैरे कोणी नसतं. इट इज म्युच्युअल अंडरस्टँडिंग, इट इज म्युच्युअल रिस्पेक्ट. ते असलं तर नातं चांगलं घट्ट होते आणि लॉंग टर्म मध्ये फुलफिलनेस आणि हार्मोनीनेस वाढते. त्यामुळे सांगायचं म्हणलं तर की प्रेम म्हणजे कोणाला आपल्या पिंजऱ्यामध्ये बांधून ठेवणं, एका पक्षीला तर नाही, बल्कि असं आहे की पक्षीला त्या पिंजऱ्यातून काढून फ्रीडम असावं. म्हणजे आपण कोणी नाही कोणाला फ्रीडम देणारे, पण जनरली सगळ्यांनाच, जनरली पण नाही, सगळ्यांना ते फ्रीडम असतंच. तर ते फ्रीडम त्यांना हवं असतं, आपल्याला जसं हवं असतं तसंच. तर मग असं म्हणतात ना की ती मूवी मध्ये मी ऐकलं होतं कि जो पंछियों को ऊंची उड़ान भरनी होती है, वो पेड़ों से अपना दिल लगाया नहीं करते. पण याचा अर्थ हे नाही का मग आपण दोघंही पंछी नाही असू शकत. ठीक आहे, आपल्या डायरेक्शन्स वेगवेगळ्या असू शकते काही वेळांसाठी, पण नंतर आपण सोबत उडू शकतो. तर प्रेमाचं म्हणणं हेच की फ्री विल आणि फ्रीडम ऑफ चॉईस असावी काय करण्याची. आणि काही इमोशन्स येणार, जेलसी येणार, पॉझिटिव्हनेस येणार, त्याला कंट्रोल करणे, कम्युनिकेट करणे आणि त्याच्यासोबत डील करणे, हे ऍज अ पर्सन आपलं काम असतं इन अ रिलेशनशिप. जर आपण प्राण्यांमध्ये बघू तर तसं होत नाही, बट जेव्हा आपण मनुष्य प्राणीमध्ये बघू तर तसं होऊ शकतं, कारण आपण बोलू शकतो आणि ते प्राणी बोलू नाही शकत. तर हे पॉवर बोलण्याची, कम्युनिकेट करण्याची, संवाद साधण्याची, हे फक्त आपल्यातच दिलेली आहे. संवेदनशील असण्याची अम, संवेदनशील असण्याची क्वालिटी आपल्याला सुद्धा दिली आहे आणि प्राण्यांना सुद्धा दिली आहे. आणि प्राण्यात ते खूप जास्त आहे आपल्यापेक्षा. तर ते त्यांच्याकडून शिकून आपण आपल्या जीवनात, आपल्या प्रेमात घालावे, हे असं वाटते. थँक्यू.